राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात एक विराट मोर्चा काढण्यात येणार होता 5 जुलैला। पण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं हा जो जी.आर. होता हिंदी भाषेचा तो जी.आरच रद्द केला आहे। सगळ्या राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद विसरून या विराट जनमोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं। राज ठाकरे यांनी जे आवाहन केलं होतं त्या आवाहनानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांचा एक फोटो सोशल मीडियावरती म्हणजे फेसबुकवर अपलोड केला आणि त्याच्या खाली एक पोस्ट लिहिली। त्यात त्यांनी एकच मोर्चा निघणार असं लिहिलं होतं। तसंच मराठी माणसानं एकत्र येऊ नये म्हणून सरकारनं तडकाफडकी हा जी.आर. रद्द केला आहे असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगितलं जातं। पण या सगळ्या घडामोडीत मागील काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंची युती होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एकत्र येण्याबाबत भाष्य केलं होतं। गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळजवळ 20 वर्षांपासून राज्यातील मराठी माणसाला या दोन ठाकरे बंधूंची युती होऊन ते एकत्र यावे असं वाटत आहे आणि तशा चर्चा सुद्धा अनेक वेळा रंगल्या। गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला आहे। त्यामुळं हे दोन भाऊ एकत्र आले तर नेमकं काय साध्य होऊ शकतं याची चर्चा होणं सुद्धा आवश्यक आहे। या दोन्ही भावांनी एप्रिलमध्ये एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं होतं। तेव्हापासून या दोघांच्या युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या। एप्रिलमध्ये राज ठाकरे म्हणाले होते की आमच्यातले वाद आमच्यातले भांडणं हे अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत। आमच्यासाठी महाराष्ट्र फार मोठा आहे, त्याच्यामुळं एकत्र येणं फार काही कठीण गोष्ट नाही। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद देत किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन मी करतो, परंतु एकीकडे भाजपला पाठिंबा द्यायचा आणि नंतर विरोध करायचा असं अजिबात चालणार नाही। त्यानंतर मध्ये काही दिवस निघून गेले आणि मग उद्धव ठाकरे यांनी संदेश कशाला, आम्ही जी काही द्यायची ती थेट बातमीच देऊ असं म्हणून पुन्हा एकदा युतीबद्दल सूचक वक्तव्य केलं। महापालिका निवडणुका या तोंडावर असताना दोन्ही भावांच्या एकत्र येऊन युती होण्याच्या चर्चा जोर धरत आहेत। त्यामुळं हे दोघं भाऊ एकत्र येतील अशी शक्यता वाटते। पण एकत्र आल्यानंतर पुढे भविष्यात दोन्ही पक्षांना किती फायदा आणि किती तोटा होईल याचा विचार होणं सुद्धा गरजेचं आहे। राज्याच्या राजकारणात दोन्ही पक्षांना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दोघांनाही एकत्र येण्याशिवाय अजिबात पर्याय नाही। विधानसभा निवडणुकीत जो काही पराभव झाला त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे निराशा दिसत आहे। त्यासोबतच हे दोन्ही पक्ष एक झाले की निवडणुकीत होणारं मतांचं विभाजन हे सुद्धा होणार नाही। त्यामुळं दोघांचं एकत्र येणं नक्कीच फायद्याचंच ठरू शकतं। मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मा आहे आणि शिवसेनेनं मुंबईवर आजपर्यंत सत्ता गाजवली आहे। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातून निसटू द्यायची नाही यासाठी उद्धव ठाकरे यांचे सगळे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते। दोन्ही पक्ष एकत्र आले तर 100% दोघांनाही फायदाच होईल, यश मिळेल याची खात्री आहे का याबाबत पण शासन का नाही। पण एकटं लढण्यापेक्षा एकत्र लढलेलं कधीही चांगलं। मनसे स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो। या दोघांना अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र यावंच लागेल। हे दोघंही एकत्र आले तर महायुतीला एक खडतर आव्हान तयार होईल। पण मुंबईत भाजपचा प्रभाव सुद्धा वाढलेला आहे। मुंबईतील हिंदी आणि गुजराती जनता जी आहे ती पूर्ण भाजपच्या बाजूने आहे। शिवसेनेचा पारंपरिक मतदार होता तो आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळलेला आहे। हे कोकणातल्या निकालावरून आपल्याला दिसलंय। कोकण आणि मुंबईचे घनिष्ठ संबंध आहेत। मुंबईत शाखा प्रमुखांमध्ये खालपर्यंत पडलेली फूट जी आहे त्याप्रमाणे सध्या सत्तेचा फायदा हा शिंदे गटातील लोकांना मिळतोय। सध्याच्या परिस्थितीनुसार महायुती समोर एकट्यानं उभं राहून लढणं कठीण आहे।
त्यामुळं दोघांनी एकत्र येऊन लढणं कधी पण चांगलं. पण दोघंही एकत्र येतील का याबाबत सुद्धा शंका वाटते. दोघे एकत्र आले तर महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच फायदा होऊ शकतो. असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.